नाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. एक दिवस असेच फिरत असताना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. अलग निरंजन, अलग निरंजन. महाराज, तुमचं स्वागत आहे. महाराज, माझ्या या घरी सगळं काही आहे. धनधान्य आहे, सुबत्ता आहे, पण माझ्या पदरी मूल नाहीये. महाराज, मला मूल होईल असा आशीर्वाद द्या महाराज. त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूटभर भस्म दिलं आणि आशीर्वाद दिला की तुला मुलगाच होईल. अलग निरंजन. या आशीर्वादानं ती स्त्री हरखून गेली. तिनं शेजारी पाजारी जाऊन सगळ्यांना सांगितलं की भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिलंय आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखाच मुलगा होणार आहे. हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले. त्यांनी तिची टिंगल करायला सुरुवात केली. अशी कशी ग तू कोणावर पण विश्वास ठेवती? तू ती विभूती खाल्ली, उद्या भलतच काही झालं मग? अगं काय तू तरी कोणावर विश्वास ठेवायचा हे कळतं का नाही तुला? त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्रीनं ते भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावर टाकून दिलं. 12 वर्षांचा काळ गेला. 12 वर्षांनंतर मच्छिंद्रनाथ परत त्याच घरी भिक्षा मागण्यास आले. अलग निरंजन. परत तीच स्त्री भिक्षा देण्यास आलेली पाहून त्यांनी तिला विचारलं, बाई, मुलगा कसा आहे? त्यावर त्या स्त्रीनं उत्तर दिलं, ऋषीवर, मी ती विभूती प्राशन केलीच नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी थट्टा करत होत्या, म्हणून ती विभूती मी गाईच्या गोठ्यात टाकून दिली. मला माफ करा ऋषीवर. आपण म्हणाल ते प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे. माते, तू ती विभूती कोणत्या ठिकाणी टाकलीस हे मला दाखवू शकशील? मच्छिंद्रनाथ आणि ती स्त्री शेणाच्या ढिगाऱ्याजवळ गेली. मच्छिंद्रनाथांनी त्या ढिगाऱ्याकडे पाहिलं आणि त्यांनी हाक मारली, चलो गोरख, चलो गोरख. आणि काय आश्चर्य, त्या शेणातून एक मुलगा बाहेर आला आणि त्यानं प्रत्युत्तर दिलं, होय गुरुवर, मी इथेच आहे, पण माझ्यावर गोरक्षेचे ओझे आहे. ते जर कोणी दूर केले तरच मी बाहेर येऊ शकेन. शिवशंभू भूपती महादेव तू दिव्यजती. शरण तुला जो जाणील भक्ती, कर विनाशासुरी शक्ती. परम शिष्य विचल गुरु भक्ती, किमयादार तू धर्मपती. प्रगट दिव्य रूप भस्म विभूती, सिद्धेश्वर शिव गोरखपती. त्या स्त्रीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलाला आपल्यासोबत घेऊन गेले. गायीच्या शेणाच्या रक्षेतून त्याचा जन्म झाला, म्हणूनच त्यांचं नाव गोरक्षनाथ असं ठेवलं गेलं.